राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करून या महिन्यापासून ही प्रक्रिया शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन पद्धतीनं करण्याबाबत आदेश देण्यात आलेत। 2024-25च्या संच मान्यतेचा विचार करता अनेक शाळांमधून शिक्षक अतिरिक्त ठरलेत। त्यामुळे या वेतन प्रणालीमध्ये या महिन्याचं वेतन बिल तयार करताना त्यामध्ये तांत्रिक अडचण येत आहेत। त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचं वेतन व्हायला विलंब लागण्याची शक्यता आहे। याचा विचार करून ऑक्टोबर महिन्याचं वेतन प्रचलित पद्धतीनं स्वीकारून शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेला डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष TR पाटील, सागर जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा मिनाज मुल्ला, विद्या बारामते, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, विलास बोरचाटे, शहराध्यक्ष संतोष पाटील, गणेश घनवट, अर्जुन चाफोडीकर आदी उपस्थित होते।